नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. 1995 सालच्या शासकीय सदनिका लाटण्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची कारावासाची शिक्षा मिळाल्यानंतर प्रथम वर्ग न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलाय. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी कारवाई वेगाने सुरू केली आहे. सध्या माणिकराव कोकाटे मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे रुग्णालयातून त्यांना अटक करायची की नाही याबाबत चर्चा रंगली आहे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून माणिकराव कोकाटेंच्या वैद्यकीय अहवाल आणि कायदेशीर बाबींची सखोल पडताळणी करून पुढील निर्णय घेण्याचे निर्देश दिलेत. दरम्यान या प्रकरणात माणिकराव कोकाटेंच्या बंधू विजय कोकाटेंविरुद्ध ही अटक वॉरंट जारी करण्यात आलेत. विजय कोकाटे कुठे आहेत याची माहिती अद्याप न मिळाल्यामुळे नाशिक पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या 227 वार्डांपैकी 150 जागांवर महायुतीने आपले एकमत जाहीर केलेत. उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू असून पुढच्या 2-3 दिवसात यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिली आहे. आज अमित साटम आणि उदय सामंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. अमित साटम म्हणाले की उर्वरित जागांवर अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमताने करतील. मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देणे हे महायुतीचे प्राथमिक लक्ष असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. साटम यांनी पुढे सांगितलं की महायुती 227 जागांवर लढेल आणि 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महापौर पदावर आपला उमेदवार विराजमान करेल. त्यांनी राज्यात भ्रष्टाचार करणाऱ्या आणि मुंबईच्या विकासात अडथळा निर्माण करणाऱ्या पक्षांवर टीका करत म्हटलंय की नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर महायुतीचे काही देणघेण नाही. उदय सामंत म्हणाले की 150 जागांवर आमचं पूर्ण एकमत आहे आणि उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या 4 महानगरपालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक नंतर आता राज्यातील एकूण 8 महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती स्पष्ट झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी सांगितले की विदर्भातही ठाकरे ब्रँड एकत्र येत असून याचा निवडणुकीत सकारात्मक परिणाम होईल आणि मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. विशेष लक्ष नागपूर सारख्या शहरांवर लागले जे विदर्भात भाजपचे बालेकिल्ले मानले जाते. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ही युती राजकीय समीकरणे बदलणारी ठरू शकते. येत्या दिवसात जागा वाटप, प्रचाराची दिशा आणि संयुक्त रणनीती याबाबत अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. ठाण्यात महापालिका निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून लढा देण्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर भाजपमध्ये तीव्र नाराजी उफाळून आली आहे. आम्हाला युती नको, स्वबळावरच लढा अशी भूमिका ठाण्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक आमदार आणि जिल्हाध्यक्षांकडे मांडली आहे. भाजप शिवसेना संघर्षामुळे सुरू असलेल्या संघर्ष आणि प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर केलेल्या आर्थिक गुंतवणुकीमुळे युती अचानक जाहीर झाल्याने अनेक कार्यकर्त्यांची संधी हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि शहराध्यक्ष संदीप लेले यांची भेट घेऊन लेखी निवेदने दिली आहेत. तर काही पदाधिकाऱ्यांनी निवडणूक काम न करण्याचा इशाराही दिला आहे. जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी स्पष्ट केलं की कार्यकर्त्यांची भावना स्पष्ट आहे, युती नको, मात्र शेवटी वरिष्ठ नेत्यांचा निर्णय मान्य करावा लागेल आणि त्यांनी नाराज पदाधिकाऱ्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. गंभीर आरोप असलेल्या व्यक्तींना पुन्हा मंत्रिमंडळात घेणं देवेंद्र फडणवीसांना सोपं नाही असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. फडणवीस मंत्रिमंडळातील 2 मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि गुंडगिरीचे आरोप हे सरकारला लागलेला काळीमा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून 1500हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. किडनी विक्रीसारखी प्रकरणे समोर येत असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याची लाज वाटली पाहिजे असं ते म्हणाले. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या 10,000 कोटींच्या बजेटमधून प्रत्येक उमेदवाराला 10 कोटी देण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. हिंगोलीतील दिवंगत काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी आज काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय. प्रज्ञा सातव यांनी विधिमंडळ सचिवांकडे आमदारकीचा राजीनामा देऊन रितसर भाजपमध्ये सामील झाल्यात. पक्षप्रवेश सोहळ्यास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. प्रज्ञा सावंत यांनी सांगितलं की त्यांनी हा निर्णय राजीव सातव यांचं हिंगोलीच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या व्यापक विकासात हातभार लावण्यासाठी घेतला आहे. त्यांनी आपल्या
कार्यकर्त्यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केलाय आणि आश्वासन दिलंय की ते सबका साथ सबका विकास सबका प्रयास और सबका विश्वास या धोरणाने काम करत राहतील असं त्यांनी म्हटलंय। प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। त्यांनी आरोप केला की सत्ताधारी पक्ष आमदारांची खरेदी करतायत आणि जनतेच्या पैशांचा गैरवापर करतायत। तसेच आणखीन एक काँग्रेस आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलंय। पटोले यांनी काँग्रेसच्या विचारधारेचा कधीही अंत होणार नाही असं स्पष्ट केलंय। साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावातील एका रिसॉर्टमध्ये पोलिसांनी धाड टाकली असता 45 किलो ड्रग्ज सापडल्याची माहिती समोर आली आहे। या ड्रग्जची बाजारपेठेतील किंमत अंदाजे रुपये 145 कोटी इतकी आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेते सुषमा अंधारे यांनी आरोप केला की हा रिसॉर्ट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे चालवतात आणि या प्रकरणाची माहिती साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी लपवली आहे। याबाबत प्रकाश शिंदे यांनी सर्व आरोप फेटाळले असून सांगितलंय की हा रिसॉर्ट ते स्वतः चालवत नाहीत, दुसऱ्याला देऊन दिला आहे। मात्र सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत प्रकाश शिंदे रिसॉर्टचे खरे मालक आहेत आणि तेच ते हॉटेल चालवतात असे पुरावे दाखवलेत। सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावर एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्टीकरण आणि कारवाईची मागणी केली आहे। तपास सध्या सुरू असून अधिकृत पोलीस किंवा सरकारी वृत्तपत्रांनी अद्याप FIR जाहीर केली नाही। सुवर्णनगरीत आज चांदीने सोन्याला मागे टाकत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। जळगावच्या सराफा बाजारात चांदीने 2 लाखांपेक्षा जास्तचा टप्पा ओलांडून आज चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे। गेल्या 2 दिवसात चांदीच्या दरात तब्बल 9000 रुपयांची वाढ झाली असून आज GST सह चांदीचे दर रुपये 2,06,000 प्रति किलो इतके पोहोचलेत। ही आतापर्यंतची चांदीची उच्चांक कामगिरी मानली जाते। चांदीच्या ऐतिहासिक वाढीमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे। अनेकांनी गोल्ड आणि सिल्वर ETF मध्ये गुंतवणूक वाढवली आहे, तर काही ग्राहक जुनी चांदीची भांडी आणि दागिने मोडून विक्रीस आणत आहेत। या वाढत्या किमतींमुळे त्यांना मोठा फायदा झालाय। दरम्यान सोन्याचे दरही वाढत असून आज त्यात 200 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे। GST सह सोन्याचे दर रुपये 1,36,200 प्रति 10 ग्रॅम इतके नोंदवले गेले आहेत। भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि उपकर्णधार स्मृती मानधना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे। वैयक्तिक आयुष्यातील कठीण टप्प्यानंतर स्मृती हळूहळू सावरताना दिसतेय। लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात दिसताना स्मृती म्हणाली होती, क्रिकेट हेच माझं खरं प्रेम आहे। नुकतेच एका कार्यक्रमात स्मृतीने पांढऱ्या रंगाच्या वन पीस मध्ये हजेरी लावली आणि तिचा लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला। दरम्यान स्मृती आता मैदानात पुनरागमनासाठी सज्ज आहे। 21 डिसेंबर पासून भारत श्रीलंका महिला T20 मालिका सुरू होत असून स्मृती उपकर्णधार म्हणून खेळताना दिसेल। यानंतर 9 जानेवारी पासून महिला प्रीमियर लीग सुरू होणार आहे। स्मृती RCB संघाची कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे। WPL मधील पहिल्याच सामन्यात RCB समोर असेल मुंबई इंडियन्स, ज्याची कर्णधार हरमनप्रीत कौर आहे। म्हणजेच पहिल्याच सामन्यात भारतीय संघाची कर्णधार विरुद्ध उपकर्णधार असा थरार पाहायला मिळणार आहे। तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। नवनवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी।